शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा मार्ग आहे। या महामार्गाची सध्या गरज नाही, अल्पभूधारक शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। कंत्राटदार लॉबीला पाळण्यासाठी त्यांचं भलं करण्यासाठी हा महामार्गाचा घाट घातला असून कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग करून देणार नाही असा निर्धार शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे। आज कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक आमदार सतेज पाटील, समन्वयक गिरीश फोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, कोणाचा तरी माल खपवण्यासाठी नवीन प्रोजेक्ट निर्माण करायचा हा सरकारचा घाट आहे। शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा रस्ता आहे, गाफील राहून चालणार नाही। मिठाचा खडा टाकून बघायचा आणि वातावरण निर्मिती करून मार्ग होतोय का ते बघायचं। सध्या सरकारचं काम हेच सुरू आहे। 12 तारखेला आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। यावेळी शेतकऱ्यांची ताकद दाखवूया, मोर्चाचं आमदार खासदार यांनाही निमंत्रण द्या। येत्या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी म्हणून प्रकर्तेने विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी शक्तीपीठ महामार्ग म्हणजे घरातील गाय काढून कसायला देण्याचा प्रकार आहे। कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला परिसरात फिरकून देणार नाही, परिणामी राजकीय ताकदही आजमावू। कोल्हापूर जिल्ह्यातील लोकही इतर जिल्ह्याच्या पाठीमागे आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं। तर जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून लातूरचे गजेंद्र केळकर, सोलापूरचे विजयकुमार पाटील व गणेश घोडके, धाराशिवचे सुदर्शन पडवळ, परभणीचे शांतिभूषण कचवे, कचरू मुधळ, हिंगोलीचे सुरत माळेवार, सांगलीचे घनश्याम नलावडे व उमेश येडके यांची भाषणे झाली। बैठकीच्या शेवटी शक्तीपीठ महामार्ग विरोधात लढा देण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली व सर्वानुमते महामार्ग विरोधात एकजुटीचा निर्धार करण्यात आला। या बैठकीप्रसंगी आमदार सतेज पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख विजय देवणे, गिरीश फोंडे, प्रकाश पाटील यांच्यासह 12 जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।